एकदा गरिबीने त्रस्त असलेला एक व्यक्ती एका महात्माकडे गेला आणि म्हणाला की काही लोक यशस्वी आहेत आणि करोडो रुपये कमावत आहेत, इतरांकडून यशस्वी लोक. गरीब माणसाचा हा प्रश्न ऐकून महात्मा म्हणाले की जीवनात श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी काही नियम आहेत, जे यशस्वी लोक जाणून बुजून पाळतात. आज मी तुम्हाला त्या नियमांबद्दल सांगणार आहे, ज्याचा अवलंब करून तुम्ही एक यशस्वी व्यक्ती बनू शकता आणि एक समृद्ध आणि चांगले जीवन जगू शकता. नमस्कार मित्रांनो, मराठी कथांच्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे. पहिला नियम. आपल्यासाठी एक मोठे ध्येय निवडा. ज्यांना त्यांच्या जीवनाचे ध्येय काय आहे ते हसतात आणि म्हणतात की जर हे तुमचे उत्तर असेल तर आज तुम्ही खोलवर बसा आणि विचार करा. आपल्या जीवनाचे ध्येय बनवा. नोकरी हे निवडलेले ध्येय नाही, परंतु ते जीवनाचा एक टप्पा असू शकतो. म्हणून आपले योग्य ध्येय निवडा. दुसरा नियम. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. जर तुम्हाला खरोखरच यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल की तुम्ही देखील यशस्वी आणि श्रीमंत होऊ शकता. परंतु समस्या ही आहे की बहुतेक लोकांचा आत्मविश्वास नष्ट होतो. जर तुम्हाला ही भीती वाटत असेल तर नेहमी सकारात्मक बोलण्याने तुमची भीती दूर होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. पडण्याच्या भीतीने मूल चालणे थांबवते, त्याला कधी चालता येईल का? या विचाराने 1000 वेळा पडा आणि 1000 वेळा उठा. तिसरा नियम. तुम्ही कोणतेही काम करा, ते कामाचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडचे पाणी सुटते, पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या कामात रस घेत नाही तोपर्यंत ते पूर्ण कसे होणार? यासाठी कामाचे तुकडे करा आणि त्यामध्ये थोडी विश्रांती घ्या आणि नेहमी स्वतःला सांगा की मी जे करतो ते मला आवडते. चौथा नियम. स्वतःशी प्रामाणिक राहा. आपले काम लवकर पूर्ण होते, पण आत्मनियंत्रण आपल्याला नेहमी योग्य दिशेने ठेवते, जसे की सकाळी लवकर उठणे आणि वेळेवर पोहोचणे. काम अपूर्ण सोडू नका आणि दिरंगाई करू नका. फालतू बोलण्यात वेळ वाया घालवू नका. रागावू नका आणि वाद घालू नका. या सर्व गोष्टी आहेत ज्या करा किंवा करू नका, तरच तुम्हाला यश मिळेल. समजा एखाद्या दुकानदाराने योग्य वेळी दुकान उघडले नाही तर त्याचा व्यवसाय नीट चालेल का? पाचवा नियम. बचत करण्याची सवय लावा. बरेच लोक थोडे पैसेही कमावत नाहीत आणि त्यांच्या विचारसरणी आणि दिखावामुळे महागड्या वस्तू खरेदी करायला जातात, ज्यामुळे महागडे घर बांधणे, महागडे दागिने यांचा खर्च वाढतो इत्यादी. म्हणून ते कधीही बचत करत नाहीत आणि नेहमी गरिबीत राहतात. खरं तर एक व्यक्ती तुम्ही तुमच्या कमाईतील 10% बचत करा. हो मित्रांनो, पैसे वाचवून आणि योग्य ठिकाणी गुंतवून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. सहावा नियम. नेत्याप्रमाणे विचार करायला शिका. जे लोक नेत्यासारखे विचार करतात तेच यशस्वी होतात. तुम्ही तुमचे ध्येय कसे साध्य कराल याची योजना करा. मग ते गुण मिळवण्यासाठी आवश्यक गोष्टी करायला सुरुवात करा. पण तो हार मानत नाही आणि आपले प्रयत्न चालू ठेवतो. खरा नेता कधीही थांबत नाही आणि धैर्याने पुढे जात असतो. सातवा नियम. आउट ऑफ द बॉक्स विचार करा आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ सर्जनशील दृष्टिकोन अंगीकारणे हा आहे, पण जीवनातील अनुभवच माणसाला काहीतरी नवीन आणि वेगळे करण्याची कल्पना देतात. जीवनात जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा एखादी व्यक्ती आपली सर्जनशीलता वाढवण्यासाठी अशा गोष्टींचा विचार करा, ज्याचा अभ्यास करा आणि नवीन लोकांशी बोला. आठवा नियम. नेहमी अधिक करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात किंवा नोकरीत झटपट यश मिळवणे ही माणसाची सवय आहे. तुम्हाला जेवढे पैसे मिळतात त्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला पैसे कमवण्यासाठी नाही तर तुम्हाला काम शिकायचे आहे. व्यवसाय सुरू करा आणि सुरुवातीला तुम्ही अशा प्रकारे काम करू नका की तुम्ही जे काही सांगितले आहे त्यापेक्षा थोडे अधिक पैसे मिळवण्यासाठी आला आहात. इतर लोकांनाही मदत करा. लोक तुम्हाला आवडतील आणि तुम्ही गर्दीतून वेगळे व्हाल. नववा नियम. तुमच्या व्यक्तिमत्वाला आकर्षक बनवा. शरीराच्या पायाच्या नखांपासून ते केसांपर्यंत काळजी घ्या. मित्रही वाढतील आणि इतर लोकांशी तुमचे नाते घट्ट होतील, जे यशासाठी आवश्यक आहे. 10वा नियम. लोकांच्या वाईटाकडे जास्त लक्ष देऊ नका. तुम्ही काहीही केले तरी तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतील जे नेहमी दोष शोधतील आणि वाईट करतील. त्यामुळे अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्याशी वाद घालण्यात तुमचा वेळ आणि शक्ती वाया घालवू नका, कारण तुम्ही त्यांच्याशी वाद घालत राहिलात तर तुम्ही हळूहळू त्यांच्यासारखे व्हाल. 11. किंवा ध्येयावर मन एकाग्र करायला शिका. जो माणूस थोडासा त्रास सहन करूनही आपले ध्येय सोडतो किंवा आपले काम अधिक फायदेशीर आणि सोपे आहे असा विचार करू लागतो, तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही.
त्यानंतर मागे हटू नका. ते साध्य करणे कितीही कठीण असले तरी आनंददायी ध्येय साध्य करण्यासाठी आपण मार्ग नक्कीच बदलू शकतो. परंतु हे सर्व नियम समजल्यामुळे लाखो लोक यशस्वी होतात आणि काही करू शकत नाहीत. स्वतःलाही असे समजू नका की तेही आयुष्यभर परिस्थितीवर आणि नशिबाला दोष देत राहा. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हीही यशस्वी होऊ शकता आणि श्रीमंत होऊ शकता. परंतु जर ही कठोर परिश्रम केले तर एक दिवस यश तुमच्या पायांचे चुंबन घेईल. त्याचप्रमाणे त्या माणसाला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. तो महात्माजींचे आभार मानून निघून गेला. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्ही या कथेतून खूप काही शिकले असेल. जर काही नवीन शिकले असाल तर चॅनेलला असाच तुमचं प्रेम देत रहा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.